त्यांची मी 2-3 भाषणं ऐकली आहेत. अच्छा, अरे वा. खरंच भाग्यवान आहे. तुम्हाला त्यांच्या हातून पारितोषिक पण बक्षीस आहे, मला मिळालं, मी घेतलेलं आहे बक्षीस त्यांच्या हस्ते. पण त्यांची मी 2-3 भाषणं, ते वयाच्या साधारण 85 ते 99 ह्याच्यात मी 2-3 भाषणं त्यांची ऐकलेली आहेत. 85च्या नंतर 90च्या पुढेच असेल. 2-3 वेळा मी त्यांची भाषणं, आणि ते एकदा बोलायला लागले, ते भाषण करायचे, आणि ते एकदा बोलायला लागले ना की 20-25 मिनिटं ते नॉनस्टॉप बोलायचे. आणि त्यांची व्हिजन मी 99व्या वर्षी त्यांना बघितलं एकदा. SP कॉलेजवरती एक फंक्शन झालं होतं, आणि ते वर बसून, स्टेजवर बसून खाली बसलेल्यांची त्यांनी 2-3 नावं सांगितली. म्हणजे ओळखत होते ते. इतकं म्हणजे मला आश्चर्य वाटलं. आणि त्यांच्या भाषणामध्ये एकच गोष्ट कायम असायची, मी ते 2-3 वेळा त्यांनी ते सांगितलं की क्रिकेटर ज्याला क्रिकेट खेळायचं आहे किंवा काय, त्यांनी टेकडीवर पळत जायला पाहिजे. हिल रनिंगवर टेकडीवर पळत जायला पाहिजे, हे ते नेहमी सांगायचे. फिजिकल फिटनेस, फिटनेस साठी तुम्ही, आपण जसं मगाशी म्हटलं की कपिल देव 8-10 मैल पळत होता, ते म्हणायचे की टेकडीवर पळत जायला पाहिजे, तुमची एरोबिक कपॅसिटी वाढली पाहिजे. तर ते नेहमी ते सांगायचे. आणि डिसिप्लिन लाईफ अगेन त्यांचं, 99 वर्ष पूर्ण ते 99 वर्ष पूर्ण ते झाले. आणि खूप मोठं व्यक्तिमत्व. आणि त्यांच्या बरोबर 2-3 मी जी ऐकलेली भाषणं आहेत ते खूपच काही सांगून